रामकृष्ण हरी. मी चक्रधर महाराज पासपोते आपलं सगळ्यांचं गंध कीर्तनाचा या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण आपल्या आषाढी पायी वारीची दिंडी सोहळ्याची सांगता आहे आणि या सांगतेनिमित्त आज सर्वच वारकऱ्यांची आपण प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचा वारीतील अनुभव, किती वर्ष ते पायी चालले, किती वर्ष ते सेवा करतात, हे आपण जाणून घेणार आहोत आणि प्रत्येक वारकऱ्याची आपण भेट घेणार आहोत. रामकृष्ण हरी. आज सावळेराम बाबा, साहत बाबा या दिंडीची सांगतेची पूजा आहे. पूजेच्या निमित्ताने आलेल्या सर्व मंडळींचं हार्दिक अभिनंदन. दिंडीला 23 वर्ष झाली. हे 23वे वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने पूजा आहे. सुंदर अशा प्रकारचं 18 दिवस नियोजन असतं. जेवण भजन सगळं असतं. सकाळी काकडा, दुपारी नित्यनेम, संध्याकाळी हरिपाठ आणि दररोज संध्याकाळी कीर्तन असतं. दुपारच्या जेवणाच्या अगोदर प्रवचन असतं. या नित्यनेमामध्ये कधीही फरक पडला नाही आणि म्हणून फक्त खात जागा नाही, गात जागा, गात जागा, तुकोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे दिंडीचं नियोजन आहे आणि ते सगळी मंडळी करतात. यामध्ये चक्रधर महाराज मृदुंगमणी असतात, प्रवचन कीर्तनकार असतात, बरेच 7-8 लोक लांडगी माऊली असतात, विनेकरी नाथा महाराज भटकळ असतात. त्यामुळे दिंडीमध्ये कशाची कमतरता नाही. अशी दिंडी अशीच चालू, अशी मळगंगा मातेजवळ प्रार्थना करायची आणि रामकृष्णारी म्हणायचं. महाराजांनी फार सुंदर या ठिकाणी सांगितले. महाराज, मला सांगा, तुम्ही वारीमध्ये कुठपासून तुमची परमार्थाकडे सुरुवात झाली आणि वारीमध्ये तुम्ही कसे प्रवृत्त झालात वारीमध्ये, आणि वारीमध्ये तुम्ही भरपूर प्रकारची सेवा करता हे मी पाहिलेलं आहे, पण तरी सुद्धा तुमचा एक छोटासा अनुभव तुम्ही या सर्व प्रेक्षकांना तुम्ही सांगावा अशी तुम्हाला विनंती. वारीमध्ये यावं याकरता आपण पहिली सुरुवात करावी. आपल्याला कुठेतरी अनुताप व्हावा. अनुताप झाल्याशिवाय परमार्थाकडे माणूस ओढ घेत नाही. त्याकरता भगवंत काय करतो, जसं निवृत्तीनाथांना वाघाचं रूप घेऊन गैनीनाथांनीच गुहेत बोलावलं आणि नंतर अनुग्रह केला, तसा ज्याला ज्याला अनुताप होतो भगवंताची त्याच्यावर कृपा होते. म्हणून देव आला घरा, त्याच्या संसारापुढे चिरा, तुकोबरायांचं म्हणणं आहे. आणि म्हणून संसार जेव्हा आवडतो ना, तेव्हा आपल्या डोक्यावर काहीतरी विशेष अशा प्रकारचं गोठुडे, आणि ते गोठुडे म्हणजे पापाचं आहे. ज्या वेळेला परमार्थ आवडू लागतो त्यावेळेला समजायचं आपलं कर्म संपलेलं आहे, कर्माची पनिशमेंट झाली आणि आपण परमार्थाकडे लागलो. ज्याच्या डोक्यावर जास्त पुण्य आहे त्याला देव आवडतो आणि ज्याच्याकडे पुण्यच नाही त्याला देव कधी आवडत नाही. संसार एके संसार, हे झाले का ते झाले का ते, काय वारीला येता का आजीबाई? नाही, आजीबाई म्हणली सखूचं लग्न राहिले, मोठे पोरगी आहे, कशी सोडून दिंडीला जायचं. पुढल्या वर्षी सखूचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग पुढल्या वर्षी म्हटले आता यायला हरकत नाही. म्हटलं ठोकूचं राहिलंय लग्न, ते झाले. हो, ठोकूचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग आता यायला काय हरकत आहे? नाही म्हटलं सखू बाळतपणाला आली, येणार कसं काय? याला म्हणतात संसार. म्हणून तुकोबराय म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकवी दिला कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. ज्ञानोबराय अभंगात सांगतात संसार दुःखमुळं. तुकोबराय म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार. मग सुख कुठं आहे? सुख एक हेची ठाई बहुपाई संतांच्या. म्हणून केला वास नाही नाचत ते ठाया. ज्याला कळलं तो दिंडीला आला, ज्याला कळतच नाही, काही लोकांना लेट कळतं. खटवांगरा ज्याला अर्धा तास राहिल्यावर कळालं तरी उद्धार झाला. म्हणून शुभस्य शीघ्रम कल का आज का अभि, ज्याला कळला त्याला म्हणतात परमार्थ. धन्यवाद, धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. यानंतर आपल्या पायदिंडी सोहळ्याचे ज्येष्ठ चोपदार बबन महाराज निलक यांची आपण मुलाखत घेऊयात. रामकृष्ण हरी महाराज, तुम्ही किती वर्ष झाली पायी वारीत येता आणि तुमची जी सेवा आहे, तर आम्हाला सर्व प्रेक्षकांना तुमचा एक अनुभव वारीतला सांगा. मी 1996 पासून प्रथम माऊलीच्या सोहळ्याबरोबर 3 वर्ष वारी केली आणि नंतर हरिभक्तपरायण चाळवरूनची भेट झाल्यानंतर त्यांनी मला आग्रह केला की निलक तुम्ही आमच्या सोहळ्यामध्ये या. तर त्यांना सांगितलं मी सर्व्हिसला असतो मुंबईला, आता सध्या तरी मी येऊ शकत नाही, पण ज्या वेळेला मी
रिटायर व्हायला 1 वर्ष राहील त्यावेळेला नक्कीच येईल. आणि 1 वर्ष राहिल्यानंतर संपूर्ण रजा घेता येतात. आणि मग त्यावेळेला 1999 साली मी प्रथम या दिंडीमध्ये 2009 साली प्रथम या दिंडीमध्ये सहभागी झालो आणि चोपदाराचं काम करू लागलो. माझा असा अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला मी चोपदारकी केली आणि मार्गदर्शन केले त्या वेळेला मला चांगले चांगले अनुभव आले. आणि ज्या ज्या ठिकाणी मी गेलो, काही ठिकाणी या ठिकाणी फक्त ताटी होती आणि त्या ठिकाणी तो दुग्ध व्यवसाय करत होता. आज त्या ठिकाणी बंगला आहे आणि आज सगळे वारेकऱ्यांची ती सोय, जेवणाची, राहण्याची, नाश्त्याची, कपडे धुण्याची, आंघोळीची सगळी सोय करतात. आणि त्यांचा आता मोठा बंगला झालेला आहे आणि उत्तरोत्तर त्यांची वाढ झालेली आहे, असा माझा अनुभव आहे. आणि मी माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतो. ज्या वेळेला मी माझा पाय मोडला आणि मी दिंडीत चालू शकत नव्हतो, मला वाटायचं की मी आता दिंडीला जाऊ शकत नाही, मला खूप वाटायचं. पण परमेश्वराच्या कृपेने मी चालू शकतो आणि आता दिंडीला चोपदाराचं काम बी करू शकतो, पूजा बी करू शकतो. तिथून पुढे 2010 पासून पुढे मी दिंडीची पूजा करू लागलो. आतापर्यंत दिंडीच्या सोहळ्यामध्ये संपूर्ण पूजा मी करत असतो. आणि आता चालू वर्षाला मी गाडीमध्ये बसलो, परंतु मला असा अनुभव आहे का पंढरपुरात गेल्यानंतर माझे पाय सुजले, परंतु परत चालत चंद्रभागेला आलो, आंघोळ केली आणि माझे पाय घसरले. आणि असा अनुभव आला की आपण चाललो तर दिंडीमध्ये चालल्यानंतर आपला कुठलाही शारीरिक त्रास होत नाही, परंतु आपण टंगळमंगळ केली आणि गाडीत बसायचा प्रयत्न केला तर पाय सुचतात. आणि निरनिराळे चांगल्या प्रकारचे असे अनुभव आले. अनेक प्रकारचे लोक भेटतात, अनेक प्रकारच्या लोकांचा उत्कर्ष झालेला बघायला मिळतो. आणि रस्त्याने अनेक प्रकारचे अन्नदान करतात, सगळे वारेकऱ्यांची राहण्याची सोय करतात, सगळ्या सोयी उपलब्ध करून देतात. सगळ्या लोकांचा आतापर्यंत उत्कर्ष होत चाललेला आहे. धन्यवाद महाराज. यानंतर आपले जे पंढरपूर या ठिकाणी अन्नदाते आहेत ते आपले दादा या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतो आपण आपला अनुभव सांगा. मी जालिंदर पाचपुते, वडगाव कांदळी. दिंडीचा अनुभव असा सांगतो का ज्या वेळेला सुरुवातीला दिंडी काढायची त्यावेळेला सकाराम गुरुजी, रामभाऊ शिवाजी वामन, चिमाजी काचळे या अशाने सुरुवातीपासून काय केलं का मुंबईला आम्ही होतो त्यावेळेला हे तिथे यायची आणि 100-200 रुपये काय जे मिळतील त्या पद्धतीने त्यांनी सुरुवाती केली. सुरुवाती केल्यानंतर जे वृक्ष लावलं आणि त्याचा आज वट वृक्ष झाला. त्याच्यानंतर आम्ही रामभाऊ बाबा वारले, त्याच्यानंतर आम्हाला काय माहित नव्हतं पंढरपूर दिंडी काय म्हणतात आणि पंढरपूरला कसे जाऊ. पण असा योग आला आम्ही निघाल्यानंतर कुठं उतरायचं हे माहित नव्हतं. त्या रामभाऊ बाबांनी काय झालं आमच्या स्वप्नात येऊन सांगितलं का उठा, दिंडी 16 कोरडवाडी आली, उतरायचे. असे अनुभव आम्हाला आले. तिथून पुढे आम्ही आजपर्यंत दिंडीला जातो. एवढं बसून आम्ही समाप्त करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. त्याच्यानंतर आपल्या दिंडी सोहळ्यातील जे झेंडेकरी प्रमुख आहेत आपण त्या काकडे बाबांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी बाबा, तुम्ही किती वर्ष झाले वारीमध्ये सेवा करता आणि तुमचा या वर्षातील अनुभव जरा सर्व प्रेक्षकांना सांगा. 22 वर्ष झाली. रामकृष्ण हरी. 22 वर्ष झाली मला या दिंडीमध्ये सेवा करतोय. झेंड्याची सेवा आहे, परंतु कुठेही आम्हाला अडचण अशी भासली नाही, अशी आमची विनंती आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद बाबा. बाबांनी थोडक्या शब्दात सांगितले. त्यांच्या बरोबर असणारे आमचे मामा हे देखील झेंडेकरी आहेत, त्यांना देखील आपण त्यांचा अनुभव विचारूया. मी बाबाजी वामन, मी झेंडेकरी या नात्याने माझी वारी ही जवळजवळ 26वी वारी आहे. याच्या अगोदर चैतन्य महाराज यांच्या पायी वारीमध्ये मी 2 वर्ष झेंड्याचं काम केलेलं आहे. याच्या अगोदर लक्ष्मण महाराज दातखळे हे माझे सासरे यांच्या काल्याच्या कीर्तनापासून त्यांचं ऐकल्यानंतर माझी वारी चालू झाली. त्यानंतर मी आजपर्यंत झेंड्याचं काम करत आहे. रामकृष्ण हरी. मामांना या ठिकाणी गैरून आलं त्यांचे अनुभव त्यांना आठवल्यानंतर. त्यानंतर दुसरे महाराज आहेत वामन महाराज, त्यांना विचारूया आपल्या वारीतील अनुभव आपण या ठिकाणी सांगायचे. मी पहिला गाडीनच जायचा, पण 5-6 वर्ष आपण पायी येत असल्यामुळं मला मग ते पायीचं भजन कीर्तन ऐकू आणि आनंद व्हायचा. आणि गाडीत बसले होते काय आनंद नाही भेटत. जे पायी चालताना जे भजनाचा आनंद आहे सगळा आहे तो वारीत पायी मुळेच आहे. आणि याच्यामुळे मी
पायी पायी यायचंच थांब धरलं कोंडी वाजायला आम्ही या संघच असायचे. पण ते 1 वर्ष आम्ही गाडीवर आलो त्यांच्या संघ, पण ते काही मला पटलं नाही. बाकीची महाराजही मला म्हणायची हे तुमचं योग्य नाही, मलाही ते पटायचं. आणि मग मी पाय आल्यामुळं मला जो आनंद आहे आता असा गाडीत आनंद नाही, असा माझा वारीचा अनुभव आहे. एवढं बोलून मी धन्यवाद. धन्यवाद महाराज. यानंतर सोनवणे बाबा आहेत. हे वारकरी मंडळींची भरपूर सेवा करत असतात. सोनवणे बाबा आहेत, आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारूयात. रामकृष्ण हरी. आमचे नाव रामभाऊ कोंडाई सोनवणे. आम्ही वारीमध्ये चालत असताना काही आपलं म्हणजे काही लागलं तर आपलं द्यायचं, किंवा गोळ्या काही, खडीसाखर काही, गूळ काही, काहीतरी देत राहायचं वारकऱ्यांना, आणि पाणी सुद्धा द्यायचं. असं आहे सेवा. रामकृष्ण. आपल्या पालखी सोहळ्यातील एक मृदंगाचार्य आहेत. बाबा जरी वयस्कर असले तरी मृदंग मात्र फार सुंदर वाजवतात. तर त्या बाबांची आपण थोडीशी अनुभव घेण्याचा विचारण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी. मी तुकाराम वागचौरे. मी 80 सालापासून पंढरीची वारी एसटीने केली आणि 3 वर्ष झाल्या सावरामबाबाच्या दिंडीत आहे. तर मला एवढ्या वर्षी एसटीने वारी केल्याचा आनंद न मिळता 3 वर्षात मला 50 वर्षाचा अनुभव मिळाला. आणि मला मोडकी तुडकी काय वाजवण्याची सेवा येते ते मी केली, त्यामुळं मला अजूनच आनंद वाटतो. रामकृष्ण हरी. वारी द्यायला कारण माऊली बाबा लांडगे त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांच्या सानिध्यात असल्यामुळं वारी करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे आमचे बंधू कारभारी महाराज भोर त्यांचं सुद्धा सहकार्य भरपूर लाभलं. त्यामुळं या वारीमध्ये मी चालतो आणि आता ड्रायव्हिंग पण करतो. अशा पद्धतीचे कामकाज चालू आहे. रामकृष्ण हरी. सुरुवातीला पहिला 1 वर्ष नव्हतो, त्याच्यानंतर जवळजवळ 12-13 वर्ष होतो लगोलग. पण आता नाही जमत पायी जायला, त्याच्यामुळे मग आता मध्ये आधीच जातो असं. आणि माझा अनुभव असा आहे की आपल्या ह्या दिंडीमध्ये आपल्या इतकी सोय आणि आपल्या इतके म्हणजे गुरुजी होते, चालक गुरुजी, रामभाऊ दादा, चिमाबा, ही जी मंडळी जी होती जुनी, यांच्यामुळं आपल्या दिंडीचं फार म्हणजे मोठं वैशिष्ट्य होतं पूर्वी. आता अजूनही बी अजून आपली सगळे मंडळी व्यवस्थितपणे काम करतात, असा आपला अनुभव आहे बाकी इतर याच्यापेक्षा. बाबा, मला भजनातला तुमचा जो अनुभव आहे, म्हणजे भजन केल्यानंतर आपल्याला काय एनर्जी मिळते भजनातून, तुमचा लहानपणापासूनच तुम्ही भजनात आहात, तर त्या लहानपणापासून आतापर्यंत तुमचे भजनातला जो अनुभव आहे, भजनाची ताकद तुम्ही तरुणांना सांगावी, जेणेकरून तरुण या भजनाकडे जास्त वळतील अशी अपेक्षा करतो. तुम्ही भजनाचा अनुभव सांगा. काय झाले, मी आता पहिल्यापासून लहानपणापासून 7-8 वर्षाचा असल्यापासून मी ह्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये, आणि आता माझा अनुभव असा आहे की भजन म्हणूनच मी आज तसा जर विचार केला तर भजन म्हणूनच, कारण माझ्यावर इतकी म्हणजे काय खेळलेला इतकी म्हणजे बिकट हे झाली, पण परमार्थाचं थोडंसं हे असल्यामुळं परमेश्वराने आपली तेवढी बाजू अगदी आतापर्यंत व्यवस्थितपणे आणली. आणि आता तरुण मंडळींना जे आपण गंज प्रयत्न करतो, पण तरुण मंडळी इकडे वळायला मागतच नाहीत. काय झाले, आता ज्या वेळेला आम्ही शिकलो त्यावेळेला आमची म्हातारी माणसं जी होती आमची, यांचा मार खाल्ला आम्ही त्यावेळेला. आता जर समजा नवीन मंडळींना जर काय म्हणायला गेलं तर जमच नाही काढत, ते त्यांना ते सहन होत नाही. आणि प्रत्येक नाही म्हणलं तरी तरुण मंडळींनी प्रत्येक वाडी, वस्ती, गाव अशा ठिकाणी कमीत कमी 10-20 मंडळी तयार व्हावा, असा माझं एक मत आहे. म्हणजे तरुणांनी जास्त याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि बाबांचा स्वतःचा अनुभव असा आहे की ज्या वेळेला त्यांच्या संसारामध्ये त्यांना संकट आलं, हे फक्त पारमार्थिक कृपेमुळे आणि त्यांच्या भजनाच्या ताकदीवर ते त्यातून तरुण गेले, असा बाबांचा हा अनुभव आहे. म्हणून सर्व तरुणांनी या वारीत यावं असं तुम्ही आव्हान करावं. आणि माझं एक मत आहे, प्रत्येक वाडी, वस्ती, गाव कोणी असेल ना, त्यांनी सगळी तरुण मंडळी यांनी या वारीमध्ये, आपल्या ह्या दिंडीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं माझं मत आहे. आपल्या बरोबर गाडगे महाराज आहेत. ते वारीमध्ये सर्वांना पाणी देण्याचं काम करतात आणि त्यांच्याकडे पाण्याची सेवा असते. वारकऱ्यांना जे म्हातारी माणसं थकतात चालून, तर त्यांना ते ट्रकमध्ये सुद्धा बसण्याची सेवा देतात. तर त्या महाराजांना आपण त्यांची अनुभव वारीतला विचारूयात. मी जवळ 40 वर्ष
पाणी वाटपाचं काम करतो माझ्या या दिंडीमध्ये. इतकं मोठा मला आनंद वाटतो का अशी सेवा 12 महिने चालू ठेवावी. परंतु आमचं नशीब थोडंसं असल्यामुळं आम्हाला फक्त 1 महिन्याभरच सेवा करावी मिळते. आणि फार मोठा अनुभव आहे का पाणी वाटपाचा अनुभव आम्हाला फार मोठा आहे का या पाणी वाटपामुळे काय मिळतंय, भरपूर मिळतं आम्हाला याच्यामुळं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सोडू शकत नाही. महाराज, तुम्ही वारीमध्ये केव्हापासून सुरुवात झाली आणि तुम्ही वारीत कशामुळे आलात? वारीमध्ये मला जवळ आता 24 वर्ष पूर्ण होती झालेत. म्हणजे 25 वर्ष आता लागेल. म्हणजे मी पहिल्यापासून वारीमध्ये आहेत आणि पहिल्यापासूनच पाणी वाटपाचं काम करतोय. त्याच्यामुळं वारीमध्ये मोठा आनंद मला मिळतो. वारीमध्ये कुणामुळे आलात तुम्ही? म्हणजे वारीमुळं मी आमच्या चाळक गुरुजींमुळे वारीमध्ये आलो. चाळक गुरुजींमुळेच आम्ही सगळ्या गोष्टी शिकल्या गेलो. तर चाळक गुरुजींचा शिस्तीचा एखादा नियम तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही सांगू शकाल का? चाळक गुरुजींचा शिस्तीचा नियम म्हणजे असा होता का त्यांनी स्वतःच्या मिसेस ज्या वेळेला बरोबर होत्या त्यावेळेला त्यांना स्वतः गाडीमध्ये बसून दिलं नाही. म्हणजे आणि त्याचे ते आम्हाला जी शिस्त लागली का नाही मग ते आतापर्यंत आम्ही ती पाळलेली आहे. तर हे फक्त एकटेच वारी करत नाहीत, तर ते स्वतः आपल्या धर्मपत्नी सोबत सुद्धा वारी करत असतात. त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती आहे, आपण आपलं नाव सांगा आणि वारीचा अनुभव सांगा. रामकृष्ण हरी. वारीचा अनुभव आनंद लुटायचा असतो. खूप खूप मजा असते वारीमध्ये. सर्वांनी, महिलांनी व पुरुषांनी सर्वांनी सहभागी व्हायचं असतं. आनंद कसा घ्यायचा, काय करायचं ते आपल्याकडे सगळं असतं. आपण आपल्या बरोबर 1 जण येत 2 जण जास्त आणावेत अशी नम्रतेची विनंती. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपल्या सोबत सपत्नीक वारीला जाणारे आमचे लांडगे बंधू आहेत आणि आमच्या भगिनी देखील आहेत. हे जोडीनं वारीला दरवर्षी असतात, तर त्यांना त्यांचा अनुभव विचारूयात. लांडगे महाराज, तुम्ही वारीला केव्हापासून येता आणि कोणामुळे वारीला येतात? मी बाळूबबन लांडगे पिंपळवंडी या पायदिंडीत असतो. मी 13 ते 14 सालापासून पायदिंडीला येतो. पण अनुभव अगदी वेगळे आणि मस्त. अगदी काही घरचं ध्यान नाही होत, काय नाही. अगदी आनंदात जातो. कीर्तन, प्रवचन, पायी चालणी. माझे वडील बबन बळवंत लांडगे यांनी वारी बंद केल्याच्या नंतर मी चालू केली. म्हणजे बाबांमुळे माझी वारी चालू झाली. अखेर ते सपत्नीक या ठिकाणी येतात, त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांना सुद्धा आपण त्यांचा अनुभव विचारूया. रामकृष्ण हरी. मला वारीला गेल्यापासून खूप खूप आनंद वाटतो. का तर किती माझं वजन जवळजवळ 80-85 तरी पण मी दिवसभर चालले तरी मला थकवा येत नाही. बस संध्याकाळी ना खुश राहते. एवढं वाटत खरंय. मी ना वारीला चालताना एक जण माझ्या पायावर पडला. हाड पार जाम झालं. 2 दिवस पायलाही सुजले. पण 3ऱ्या दिवशी ना मी प्रदक्षिणा घातली बाबा. पंढरपूरची अख्खी प्रदक्षिणा केली. पण मला अजिबात दुखलं नाही, काय नाही. एवढं पांडुरंगाचा अनुभव आहे. रामकृष्ण हरी. मी 2008 पासून वारी करते. माझ्या वडील ही दिंडी चालवलेली माझ्या वडिलांनी. त्यावेळेला ही दिंडी चालवण्याचं कारण आपले दत्तू शेठ लेंडे यांनी, त्यांची इच्छा होती का रामभाऊ दादा तुम्ही ही दिंडी चालू करा. मग त्याच्यानंतर ते वारल्याच्या नंतर ही बाबांनी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही दिंडी चालू केल्याच्या नंतर मग आता बाबा गेले. बाबांनी त्यावेळेला बाबा वारल्याच्या नंतर मला एक ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, मालिका आणि एक पिशवी दिली. म्हणले बाई तुला ही वारीला. तर 15 दिवसाच्या नंतर माझे वडील त्या ठिकाणी वारले. तेव्हापासून मी ही वारी चालू केली. पण मला कसलाही त्रास आतापर्यंत होत नाही. पण आम्ही खूप आनंद लुटतो. खूप म्हणजे खूप आनंद लुटतो. तेव्हापासून आम्ही ही वारी दोघंही नवरा बायको आम्ही सतत जात असतो प्रत्येक वर्षी. वारीला खूप चांगला अनुभव येतो. प्रवचन, कीर्तन, चांगली कीर्तन होतात किंवा पायी चालतानाही खूप चांगले अनुभव येतात. बाकी काय, तरुण मंडळींनी वारीला जास्त यावं. आता प्रत्येक जण म्हणतो आम्हाला घरी काम आहेत. मी डोळ्याने पाहिले दादांना घरी किती काम असतं, परंतु तुम्ही ते सगळं काम बाजूला ठेवून कसं येता, किंवा वारी येणारी याच्या आधीच महिनाभर तुम्ही त्याचं नियोजन आधी कसं करून ठेवता हे तुम्ही जरा सांगा. कामाचं नियोजन वारी यायच्या अगोदरच 15 दिवस केलेलं असतं. लोकांची कामं घ्यायची नाही किंवा त्यांना नाही म्हणून सांगायचं, किंवा जर एखादं काम अर्जंट आलं तर ते दुसऱ्या जोडीदाराकडून करून घ्यायचं. पण पांडुरंगाच्या वारीला जायचंच ही तळमळीची इच्छा असते. पांडुरंगाला भेटायला जायचं. त्याच्यामुळे सगळं
तो करून घेतो, आपण काय करणार. आणि तरुण वर्गाने जास्तीत जास्त वारीला यावं ही तळमळीची इच्छा असते. आणि चालू झालंय ते आता बुवा येतात, काही तरुण येतात, काही नाही, काही मध्ये येतात, असं पण चांगले. माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालतात आपले बोर महाराजांचे चिरंजीव संतोष महाराज बोर या ठिकाणी आहेत. तर त्यांना त्यांचा अनुभव विचारत, या वर्षी तुम्ही या सावळेराम बाबा पायी दिंडी सोहळ्यात चाललात, तर तुमचा तो अनुभव सांगा. रामकृष्ण हरी. पायी दिंडी सोहळा हा माऊलींचा आहे आणि माऊलींबरोबर चालताना जो आनंद आहे तो आनंद आहेच आहे. मोठा सोहळा आहे, काहीच वाटत नाही. परंतु ह्या वर्षी ही माझ्या वडिलांनीच ह्या दिंडीमधून जी चालायला सुरुवात केली होती, त्यामुळे मला असं वाटलं की बा आपण ह्या वर्षी आपण ह्या दिंडीतून जावं. आणि ज्या टायमाला ह्या दिंडीतून आलो तर मला असं वाटलं की ही जी दिंडी आहे ही नुसती फक्त माऊलींची नाही, तर त्यांच्याबरोबर तुकाराम महाराज सुद्धा आहेत असं मला वाटलं. आणि ह्या दिंडी सोहळ्यामध्ये बरीचशी संत मंडळी पाहायला मिळाली, माझा पांडुरंग परमात्मा पाहायला मिळाला. ह्या गोष्टी जर पाहिल्या तर भरपूर मोठा अनुभव मिळाला. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी आज जायचं, आपण मुक्कामाच्या ठिकाणी जर पाहिलं तर जी वारकरी मंडळी आहेत त्यांनी आपल्यासाठी जे काही समजा रांगोळ्या काढणं, फटाके वाजवणं, अशा पद्धतीने दिंडीचं त्यांनी स्वागत केलं. म्हणजे त्यांनी स्वागत केलं म्हणजे आपल्या दिंडीमध्ये सगळे संत मंडळी होते, पांडुरंग होता, म्हणूनच त्यांनी आपल्यासाठी एवढं स्वागताचं तयारी केली. आणि ते पाहून मला एकदम असा आनंद वाटला की बोल नाही, ही दिंडी नुसती दिंडी नाही, तर हे एक तुकाराम बाबा आणि माऊलींचा हा पालखी सोहळाच आहे असं माझ्या मनाला तरी भावलं. मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन कमरेला पट्टा लावून चालत होतो. मला डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की तुला वारीला जायचे, तू बिंदास वारीला जा. वारीला गेल्याच्या नंतर तुला काही जर अडचण वाटलीस तर मला तू अर्ध्या रात्रीला फोन कर. मी कुणाचाही कधी फोन उचलत नाही, पण तू एक वारीला जाणार आहे म्हणून मी तुझा फोन उचलणार आहे. आणि पांडुरंगाच्या कृपेने मला तरी आज असं वाटतं का माझा आजार हा 100% म्हणण्यापेक्षा 100% 101% मला जरा आराम वाटल्यासारखा वाटतो. आज असं वाटतं का नाही, माझा जो आजार होता तो पूर्णपणे मी क्लिअर झालाय असं मला तरी वाटतंय. तरुणांनी वारीसाठी का यावं असं तुम्हाला वाटतं? तरुणांनी शाळेचं शिक्षण तर जरूर घेतलंच पाहिजे, पण हा जो परमार्थाचा जो ठेवा आहे, ही हिंदू संस्कृती आहे, ही जर टिकवायची असेल किंवा संप्रदाय हा हिंदू धर्म टिकवण्यासाठीच आहे. तरुणांनी 100% आपण आपल्या पद्धतीने, जसं तुम्ही शाळेत शिक्षण घेताय तसं तुम्ही परमार्थाकडे थोडस लक्ष वेधलं पाहिजे. याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या. आज तुकाराम बाबांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे शिकण्यासाठी आहे. माणसाने आपलं जीवन कसं जगावं हे शिकण्यासाठी हे तुकाराम महाराज संत मंडळी होऊन गेले. आणि हे वारकरी म्हणजे आज जे महात्मे आहेत, जे मंडळी आपल्याला प्रबोधन करत असतात, ते वेळोवेळी हेच सांगत असतात का बाबा याच्यामध्ये तुम्ही थोडस या, हे आल्याच्या नंतर जे काही तुम्हाला अनुभवायला मिळेल हे तुमच्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतः शेतकरी आहात, तुमचा दुग्ध व्यवसाय आहे, तुमच्या घरी भरपूर गाया पण आहेत, तर तुम्ही त्याचं पूर्वनियोजन कसं केलं? गायांचं खाद्य असेल, गायांची डॉक्टरकीचा असेल किंवा अनेक प्रश्न असतात, तर ते प्रश्न तुम्ही पहिले कसे मार्गी लावलेत हे सुद्धा तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा. विषय असा आहे महाराज, अंतकरणातून आपल्याला जर पांडुरंगाला म्हणजे वारीसाठी जायचं असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतच असतात. मी 3 महिने अगोदर हे सगळं नियोजनात होतं की मला वारीला जायचंय. मी जवळजवळ नाही म्हणलं तर जनावरांचा चारा हा जवळजवळ मोरघास या रूपाने आपण तयार करून ठेवला. आणि ते तयार करून झाल्याच्या नंतर ज्या टायमाला वारीला निघायचंय तर बाकीची जी चिंता आहे तर माझ्या मालाचं काय होईल, माझ्या मालाला मला पाणी भरलं पाहिजे, मला असं झालं पाहिजे, पण ही चिंता न करता ही चिंता तो करणारा जो आहे तो करतोच आहे. आज मी निघल्यापासून मी दरवर्षाचा माझा सोहळ्याबरोबरचा अनुभव तोच आणि दिंडी बरोबरचा अनुभव तोच आहे. तर मी इथून निघल्याच्या नंतर 100% तो त्याचं काम करतो. पावसाच्या रूपाने ते माझे भरण्या बिरण्या सगळ्या काही व्यवस्थित होत असतात. मला कुठल्याही पद्धतीचं टेन्शन नसतं. मला कधी मी ज्या टायमाला 20 दिवस वारीला निघतो तर मला घरून कधी कुठला फोनही येत नाही तर बाबा हे जनावर आजारी पडले किंवा बा इथं माल पाणी भरायचं बाकी राहिले किंवा बा इथं वाघ दिसला किंवा काय सर्प दिसला. ह्या गोष्टी कुटुंबाने मला आजपर्यंत कधी या 5 वर्षामध्ये अनुभवायला मिळालेल्या नाहीत. जे काय आहे ते सगळं तो करून घेत असतो. फक्त आपण एक निमित्त असतं. आपल्याला अंतकरणातून फक्त भावना असावा लागते का बा आपल्याला पांडुरंगाला जायचंय, भेटीला जायचंय, आपल्याला दिंडी सोहळ्यातून जायचंय.
ह्या गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात आणि गेल्याशिवाय अनुभव मिळत नाही. प्रत्येकाने वारीला यावं आणि वारीला आल्याच्या नंतर हा अनुभव फक्त अंतःकरणातून यावं का मला वारीला जायचंय, माझ्या पांडुरंग परमात्म्याला भेटायला जायचंय, मला माझ्या संत मंडळीला भेटायला जायचं. हा सगळा अनुभव ज्या टायमाला तुम्ही अंतःकरणातून याल त्या टायमाला 100% तुमचं सगळं कार्य आहे ना हा पांडुरंग करत असतो. की महाराज तुम्ही वारीमध्ये कधीपासून येता आणि वारीतील तुमचा अनुभव? मला कमीत कमी 10 वर्ष झालेले. वडिलांचे म्हणजे आमच्या वडीला पास होती 4 पिढ्या आमच्या म्हणजे ह्या वारीत सहभागी आहेत आणि आम्ही एक माळकरी घराणं असून ह्या वारीचा आनंद घेताना आम्हाला पंढरपूरची म्हणजे अशी आस लागली असती का कामाची ओढ नसून आम्ही त्या वारीला जातो. हे बाकीचे काम बी सोडून सगळे घरातली कामं त्यांना घ्यायची आटपून आम्ही आमच्या माऊलीच्या चरणी अर्पण होऊन आम्ही आमच्या पद्धतीने जातो. महाराज हे नेहमी भजनामध्ये असतात तर त्यांना आपण भजनाचा अनुभव, तुमचा भजनाचा अनुभव काय, म्हणजे भजन केल्यावर काय एनर्जी मिळते आणि भजन तुम्ही केव्हापासून करता? माझ्या 15व्या वर्षापासून मी भजन करतो. आता माझं 42 वर्ष आहे. तर मला असं म्हणजे काकडा असो, हरिपाठ असो किंवा आपलं नियमाचे बाबांचे मालिकेचे भजन असो, गाथा भजन असो, याच्यातून मला अशी स्फूर्ती भेटते की बाबा एक एनर्जी म्हणजे उत्स्फूर्त मनाचे समाधान आणि गोडवा निर्माण तयार होतो. आणि इतरांशी कसं वागावं त्याच्यातून ज्ञानेश्वरीमधून आपल्याला सगळं दिलेलंच आहे. वारीमध्ये तरुण मंडळी फार कमी दिसतात, तर तरुणांनी वारीमध्ये जास्त यावं यासाठी तुम्ही काय तरुणांना आवाहन कराल? मी तरी तुम्हाला हेच सांगतो का बुवा आपण आपल्या घरात जसं आपण लहान मुलांना जसं वर्तणूक किंवा बुवा संस्कार देतो त्या पद्धतीने आपण या बाहेरचा जो तरुण वर्ग आहे त्यांना आपण त्या परमार्थाची कशी ओढ लागल या पद्धतीने आपण त्या तरुण वर्गाला आपण आपल्या सहवासात घेतलं पाहिजे व त्यांना कळलं पाहिजे का बुवा याच्यापासून आपलं खरंच जीवन शेवटचं चांगलं होईल, सफल होईल याच्यात. रामकृष्ण हरी. माझी ह्या वर्षीची 2 नंबरची वारी. माझी या आधी आई आणि वडील दोघंही वारीला या दिंडीतून येत होते. त्याच्यानंतर आता आईला गुडघ्याचा त्रास असल्यामुळं ती काही वारीला जाऊ शकत नाही, म्हणून म्हटलं ही वारी आपली थोडं चालू ठेवली पाहिजे, म्हणून मागच्या वर्षीपासून मी या वारीत सुरुवात केली. तर याचं श्रेय प्रथमतः तसं पूर्व जे आपले वडिलोपार्जितच म्हणायचं. वडिलांनी पारमार्थिक असल्यामुळं घरात पण तशीच सगळी म्हणजे सवय सगळ्यांना घरातल्यांना. आणि वारीचा असा अनुभव, वारीमध्ये गेल्याच्या नंतर सकाळी जो सुरुवात होते चालू व्हायला तर काकडा चालू होतो, नंतर नेमाचं भजन असतं, दुपारी प्रवचन असतं, संध्याकाळी हरिपाठ असतो, रात्री कीर्तन असतं, दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे हरिनाम चालू असतं. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचं असं घरची कुठलीच चिंता राहत नाही. आणि वारीला यायच्या आधी नियोजन असतं, घरचे समजा जनावरांचं चारा वगैरे सगळं व्यवस्थित करून त्या काही शेतीमध्ये माल असेल तर त्याचं काहीतरी नियोजन अगोदर सगळं करायचं असतं. ते सगळं करूनच मग निघत असतो. यावर्षी मी थोडंसं उशीर आलो वारीला, घरची थोडेसे कामं असल्यामुळं, पण चांगला अनुभव आहे. माझं पण पायाचा थोडासा प्रॉब्लेम, पाय दुखतो, पण वारीत असं चालल्यावर काहीच म्हणजे असं वाटत नाही चालताना. तरुणांनी तर आलंच पाहिजे ना, आणि जेवढा परमार्थ तरुणांनी करावा तेवढा म्हणजे तरुणांनी तर परमार्थ, वयस्कर माणसं आता वयस्कर झाले त्यांना थोडंसं याच्यामध्ये थोडंसं म्हणजे कमी तरुणांनी केलं तर चांगलंच आहे. आणि तरुणांनी आलं तर थोडंसं त्यांना पण आनंद भेटल, आणि वारीत आल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय ते समजत नाही. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त तरुणांनी यावं अशी माझी विनंती आहे. वारी आपली चालू झाल्यापासून मी आता पंढरपूरला काही वर्ष इथं पहिले 2 वर्ष पायी केली, नंतर मुंबईला गेलो तिकडून गाडीने येत होतो, परत गावी आल्या पण परत पायी येतो. मी वारी चालू केल्यावर सुमारे समाधान वाटलं, आनंदी वाटतं. आणि घरी काही काम असलं ना तरी ते काम टाकून निघावं असं वाटतं आणि जातोच. मग तुम्ही तुमचं घरचं काम टाकून गेले तर ते काम होतं का? ते काम होतं ना, ते आपल्यावर काही विसंबून नाही राहत, ते पांडुरंग करून घेतो. हा म्हणजे दादांचा असा अनुभव आहे की आपण आपलं काम जरी सोडून गेलो तरी आपलं काम पूर्ण करण्याचं काम पांडुरंग परमात्मा करतो. तर वारीमध्ये तुम्ही ज्या वेळेला चालता त्यावेळेस तुमचा थकवा हा कसा दूर होतो? हो, थकवा ते आता आपण पाय दुखतोय, पण वारीला चालू केलं सकाळी चालू सगळं विसरून जातं तिच्या नामस्मरणात.
तुम्ही वारीमध्ये भजन करता का? हो, मग त्या भजनाने तुम्हाला काय एनर्जी मिळते? आनंद भेटतो ना, थकवा जातो, आनंद भेटतो. मग आता वारीमध्ये तुम्ही दिवसभर भजन नामस्मरण करत असता, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी चालण्यासाठी तुम्हाला कसं प्रवृत्त होतं? चालण्यासाठी काय नाही, तो पांडुरंग सगळी बुद्धी देणार आहे, तो सगळं उठवतो, सगळं तोच करून घेतो. मग तुम्ही एवढं चालता, तर घरी असताना तुम्ही एवढं चालू शकाल का? नाही, घरी काय येतो, चाललं थोडं काम केलं तरी कंटाळा येतो. वारीमध्ये कंटाळा येतच नाही. पालखी सजवण्याचं काम, रथ सजवण्याचं काम, पादुकांना हार, सगळं फुलाचं काम, त्याचप्रमाणे भजन करण्याचं काम सुद्धा ते करतात, ती सेवा देत असतात. तर त्या मावशी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. त्या मावशींना आपण काय प्रश्न विचारूयात. तुमचं नाव सांगा. माझं नाव रुक्मिणी मारुती आवटे. तुम्ही वारीमध्ये केव्हापासून येता? मी पहिला मला गुरुप्रसाद झाला तेव्हापासून येते मी. वारीमध्ये तुम्ही ज्या वेळेला येता, तुम्ही वारीत जी सेवा करता, ती सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये त्याचा काय भाव असतो? माझ्या मनामध्ये एवढा आनंद होतो मला का माझा विठ्ठल असा फुलामध्ये सजलेला दिसतो, त्यामुळे माझं असं हृदय भरून येतं. तुम्ही वारीमध्ये भजन पण करता, तर ते भजन केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारची ऊर्जा एनर्जी मिळते? मला फार आनंद भेटतो वारीमध्ये. भजन म्हणावं वाटतं, कीर्तनाला उभं राहावं वाटतं, हरिपाठ म्हणावं वाटतं, सगळं अजून बरंच काही आनंद वाटतो म्हणायला भरपूर. तुम्ही वारीमध्ये कोणामुळे वारीमध्ये यायला सुरुवात केली तुम्ही या पिंपळवंडीच्या दिंडीमध्ये? मी एकूणी माझी मैत्रीण याच्यामुळं वारीमध्ये यायला लागले मी. म्हणजे मी पहिल्यांदा वारीत आले, मला फार त्रास झाला, मग ही मैत्रीण माझी झाली, मग मी पण खूप आनंदी आहे त्याच्यामध्ये. आता जवळजवळ तुमचं एवढं वय झालेलं आहे, मग तुम्ही जी वारी आता अखंड चालू ठेवलेली आहे, तर तरुण मुलांनी या वारीमध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही तरुणांना काय सांगाल? आम्ही सांगतो बा तरुणांना का खूप आनंद असतो वारीमध्ये आलं पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनात खूप आनंद होतो. आपण भजन केलं पाहिजे, आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे, आपण पांडुरंगाची वारी केली पाहिजे, आपण शाळा शिकून हा परमार्थ केला पाहिजे, असं केलं पाहिजे बा तरुणांनी. आपल्या सोबत अजून एक मावशी आहे, चिंचवडे मावशी, त्यांना विचारूयात का तुमचा वारीतला अनुभव सांगा. वारीतला अनुभव, वारीत काय अनुभव आला? वारीत अनुभव असा आला का आम्हाला म्हणजे घरापासून निघल्यावर घरी लई त्रास व्हायचा, मग वारीत आल्यावर आम्हाला चांगला अनुभव आला की आम्ही याच्यापासून चांगलं म्हणजे तुमच्यामुळे बरं का, तुमच्यामुळे आम्ही पण शिकलो चांगलं. आणि आता आहे ना, मी माझ्या नाताला पण तयार केलंय का वारीत ये बाबा माझ्या बरोबर, म्हणजे माझी जागा चालव, असं काहीतरी कर. तर माझा वारीतला अनुभव सांगायचा म्हणजे मला असं कानोपात्रापाशी असं उतरताना असं वाटलं का पांडुरंग मी तुला रोज हार घालते, पण तुझा माझ्या गळ्यात एक तरी दिवस असा हार पाहिजे, असे माझ्या मनात आलं. पांडुरंगाचं दर्शन केलं आणि त्या पुजाऱ्याने माझ्या गळ्यामध्ये हार घातला आणि मला एवढा आनंद झाला तर मला कपडे सुद्धा अंगावर आहे का नाही हे सुद्धा शुद्ध नाही. तर ही म्हणते अगं तू नाचू नको, उघडी आहे, तू कपडे घाल. पण मला काही सूद नव्हती, लय आनंद झाला. मी चंद्रभागेत जायची आणि प्रत्येक जणांना नुसती आंघोळ्या घालीत राहायची. ही म्हणायची अगं ओढी ती चाल चाल मला. अशी माझी मैत्रीण भोळी की पार आंघोळ केली तर तिच्या अंगावर कपडा नव्हता, तिला वाटायचं माझ्या म्हणजे गळ्यात कशी माळ पडेल पांडुरंगाची. पण वृंदावनला गेलो आम्ही, तिच्या गळ्यात माळ आपाप पडली म्हणून. तुम्ही दोघी सोबत असा तर वारीमध्ये म्हणजे तुम्ही चालत असताना समजा तुमचे जर पाय दुखायला लागले किंवा काय, तर तुम्हाला जो त्रास होतो त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काय उपाय करता, किंवा तुम्हाला वारीमध्ये असं काय एनर्जी मिळते की तुम्ही दुसऱ्या दिवशी परत चालायला लागता? आम्ही असं म्हणतो झोपतानी, रामकृष्ण हरी पांडुरंगा, आम्हाला फार भूक लागलेली आहे, आता आमचं दुखणं बिकणं सर्दी बिर्दी तू सारं सांभाळ, आम्हाला तुझ्या दर्शनाला एवढी भूक लागलेली आहे भेटण्यासाठी, तू आमचं आता सगळं काही संपूर्ण आमचं तिथपर्यंत आम्हाला दर्शन बिर्शन करून दे, मग आम्ही आनंदाने घरी जाऊ. विणेकरी हरिभक्तपरायण नाथा महाराज भटकळ आहेत, त्यांना आपण त्यांचा अनुभव विचारूयात. रामकृष्ण हरी महाराज,
या दिंडी सोहळ्यामध्ये तुम्ही कधीपासून येता आणि तुमचा या वारीतील असणारा अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी जवळजवळ 2002 पासून म्हणजे ज्या वर्षी पहिलीच सुरुवात जी झालेली आहे ती सुरुवात आम्हीच 10-5 मंडळी गावातली आणि सुमंत महाराज नलावडे यांच्या कृपा आशीर्वादाने हे चालत आलेला हा पायी दिंडी सोहळा पिंपळवंडी ते पंढरपूर, सावळेराम बाबा पिंपळवंडीकर, त्याचप्रमाणे श्री संत साहद बाबा वाईकर गुंजाळवाडीकर हे 2 संतांची पालखी घेऊन आपण मोठ्या आनंदाने तुम्ही आम्ही खेळीबिळी घराळू आनंद आहे. कारण एकाचा आनंद जो आहे ना हा सर्वांना आनंद भोगता यावा म्हणून या ठिकाणी थोर संत असे सुमंत महाराज नलावडे असतील, चाळक गुरुजी असतील, चिमाजी बाबा असतील, रंभावदादा वामन असतील, त्यानंतर इतरही मिळालेले अनेक काही संत आहेत. त्या संतांच्या छंदामध्ये जे आहे ना या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला वारी येत नाही तोपर्यंत माणसाला कर्म सुद्धा नाही अशी परिस्थिती आज ह्या वेळेला झालेली आहे. पुढे 1 महिनाभर जर वारी राहिली तर माणसाला असं वेळ लागतं कधी आषाढी येते कधी आषाढी येते, आषाढी निकट आला पंढरीचा हाट. या ठिकाणी असं माणसाला एक समाधान वाटतं. या समाधानामधून आपल्या बरोबरचे जे पंचक्रोशी जी मंडळी आहेत मग वडगाव असेल, कांदळे असेल, साळवाडे असेल, भोरी असेल किंवा बेल्हावी असू शकतो अशातला एक काय भाग नाही. त्या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये साथीमध्ये प्रेमामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी आनंदात बागडत जातो आणि एकमेकाला प्रेम कसं द्यावं हे ह्या वारीमधून आम्हाला शिकायला भेटतं. हाच खरा वारीचा आनंद आहे. वारीमध्ये भजन करत असताना तुम्हाला त्या भजनापासून जी मिळणारी एनर्जी म्हणजे तुम्ही ज्या वेळेला भजन करता, मला वाटतं तुम्ही लहानपणापासून भजन करता, तर ते भजन केल्यानंतर तुम्हाला जी मिळणारी एनर्जी ही कशा पद्धतीने मिळती ही तुम्ही जर आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता जर भजन जर आम्ही जर करीत जर राहिलोच ना तर या भजनामध्ये असं असतं 10-12 जण आम्ही भजनेकरी आहोत आणि 10-12 मधून प्रत्येकाची भजन करण्याची जी स्टॅक्ट जी आहे ना ती थोडी वेगळी असते. प्रत्येकाची चाल वेगळी असते, कोणाचा आवाज वेगळा असतो आणि त्यातून जो आम्हाला जो आहे ना न येणारा आनंद म्हणजे जी आम्हाला चाल जी कोणती येत नाही ती समोरच्या व्यक्तीपासून आम्हाला ती चाल सुद्धा म्हणायला शिकायचा एक लाभ तयार होतो. आणि लाभ तयार झाल्यानंतर मग आम्ही एखादं कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा मला आणि त्या चालीचा जो फायदा आहे अशा ठिकाणी तो फायदा आम्ही उठवत असतो. वारीच्या माध्यमातून खूप नियम अनुभव या ठिकाणी मिळत असतात, पण वारीतून असा एक फायदा सांगा की जी तरुण मुलं या वारीकडे ओढली जातील आणि वारीला येतील असा एखादा फायदा वारीचा सांगा. आता या ठिकाणी जर तरुण मुलामध्ये जर विचार जर केलाच तर जवळजवळ मी माझ्या ह्या 17व्या वर्षापर्यंत माझ्याच बरोबर असणारे वडगाव कांदळीचे तरुण मुलं आहेत. मग त्यात चक्रधर महाराज असतील, ओमकार असेल, अक्षय चिंचवडे असेल किंवा माझ्या वाडीतली सुद्धा ओम भटकळ असेल, विठ्ठल असेल, नामदेव असेल, अनेक अशा प्रकारे तरुण मंडळी जे आहेत ना यांना सुद्धा आपण प्रोत्साहन देऊन भजन कसं करावं आणि भजन केल्यानंतर आपल्याला जो आपला जो आनंद जो आहे ना हा आनंद आपल्याला कसा मिळतो हा त्या मुलांना आपण एकदा थोडासा एकदा चाखून जर दिलाच तोच अनुभव तो का म्हणे चाखूनही सांगे. म्हणजे या ठिकाणी तो अनुभव त्या मुलांना दिल्यामुळे सुद्धा त्या मुलांची परमार्थ दिशाकडे एवढी आता वाटचाल झालेली आहे. जवळजवळ आमच्या दिंडीमध्ये मला तर वाटतं कमीत कमी तरी 40% वरून तरुण गँगच आहे आणि ही तरुण गँग जी आहे ना ही सर्वच कामाला उपयोगी होती, भजनाला उपयोगी होती, सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी येते आणि त्यांचं जर हित जर काय जर असेल ना ते सुद्धा हित त्यांचं त्यांना या ठिकाणी भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने कसा देतो हे मलाही सांगता येणार नाही, पण भगवंत देतो हे निश्चित आहे. मी 2015 सालापासून पायवारीला येतोय आणि येण्या प्रवृत्त करण्याचं म्हणजे माझे मी पहिल्यांदा मामाच्या इकडे लहानाचा मोठा झालेलो आहे अकोल्याला. अगस्ती ऋषींच्या तिथं माझं मामाचं गाव आहे. तर माझे मामा कीर्तनकार आहे. तर म्हणजे पहिल्यापासूनच माझ्या याच्यात हे होता, पण इकडे वडिलांच्या इकडे जन्मगावी आपल्या हे नसल्यामुळं मी मामाच्या इकडे परमार्थाची आवड पहिल्यापासूनच होती, पण नंतर इकडे आल्यावर मग हळूहळू. मग वारीमध्ये चालत असताना तुला काय काय अनुभव येतो? वारीतला तुझा एखादा अनुभव सांग एवढ्या वर्षापैकी. मी सांगायचं जर झालं तर मी 2015 सालापासून मी पहिल्यांदा मामाच्या इकडे असताना काय हे केलं. त्याच्यानंतर मी आपल्या इकडे साळवाडीला असताना मी म्हणजे माझी संगत थोडी बिघडलेली होती
किंवा काही लोक माझ्या म्हणजे म्हणायचे आता हा पोरगा हे झालाय वायला गेलेला आहे, तरी माझी स्वतःची एक हे आहे का मी 2015 म्हणजे पहिल्याच वर्षी गेलो, मी लगेच माळबीळ काय घातली नाही, पण मी 2015ला गेल्यावरती मी माझे ना याच्या म्हणजे पांडुरंगाला काहीतरी एक असे काय मी मागणं मागितलं नाही का मला लय पैसा दे, पण माझ्या स्वतःत काहीतरी बदल झाले तिकडे जाण्यामुळे ना मी काहीतरी स्वतःला बरंच परिवर्तन जो नव्हतो मी तो आज मी झालो या वारीमुळे. म्हणजे वारीमुळे तुझा भरपूर प्रगती झाली, तुझी प्रापंचिक असेल किंवा सामाजिक असेल, त्याच्यामुळे तुला एक तो अनुभव आला. मग त्या वारीतून तुला जो अनुभव आला याच्यातून तू आपल्या तरुण सहकाऱ्यांना काय संदेश देशील का त्यांनी अजून वारीमध्ये आलं पाहिजे, म्हणजे या वारीतून काय फायदा होतो हे तू जर तरुणांना सांगितलं तर ते अजून येतील. तर तरुणांना येण्यासाठी मनाने आत्मभावनेने जर आलं तर पांडुरंग नक्कीच आपलं मनोकामना पूर्ण करीत असतो. की माझे स्वतःचा अनुभव आहे, तुका मने घालू तयावरी भार वाहू संसार देवा पायी, हे माझे स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणजे माझ्याबद्दल आज जे कोणी जर बघितलं ज्यांनी त्यांना सर्वांना माहिती आहे 2015च्या आधी अक्षय काळ काय होता, 2010 ते 2015चा माझा काळ आणि 2015च्या नंतरचा माझा काळ. जे काही माझे मित्र परिवार जे बघतील त्यांना सर्वांना माहिती माझ्यात झालेले काय आमूलाग्र बदल हे सर्व त्या विठ्ठलामुळेच. घाडगे परिवार आहे त्यांची आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, रामकृष्ण हरी. तुम्ही वारीमध्ये प्रथमतःच मला वाटतं यावर्षी जोडीने आलेले आहात. हो. तर तुम्ही वारीला केव्हापासून आणि का प्रवृत्त झालात हे तुम्ही सांगा. ते वारीला यायचं कारण म्हणजे की एका मनामध्ये एकाला ऐकत होतो इथून पाठीमाग, आणि छत्तीसगडमध्ये मी काम करत असल्यामुळं महाराष्ट्रात थोडा संबंध कमी राहत होता. म्हणून आल्यानंतर एक माइंडली डोक्यामध्ये आलं की नाही आपल्याला पायवारी करायची. पांडुरंगाने बोलवलं असेल तर नक्कीच आम्ही पायवारी करणार. आणि त्यांनी पांडुरंगाने बोलवलं आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाईपर्यंत एकदम व्यवस्थित पांडुरंगाने नेलं. आणि दिंडीमध्ये एवढी मजा आली का ते साहेब पांडुरंग भेटल्यासारखाच आनंद झाला. आणि पांडुरंग ह्या दिंडीमध्ये गेल्यामुळं पांडुरंग भेटला हे जायच्या अगोदर एका व्यक्तीने सांगितलं होतं की म्हणजे सावळेराम बाबाच्या दिंडीमध्ये तुम्ही जर गेले तर साहेब तुम्हाला नक्कीच पांडुरंगाचं दर्शन होईल. आणि ते दर्शन झालं, पांडुरंग भेटला, याच्यातच आम्हाला खुशी झाली. तुम्ही एकटेच येणार होतात की सपत्नीक, हा निर्णय तुमचा केव्हा झाला? नाही, दोघांचाही निर्णय झाला. पत्नी अगोदर म्हटले नाही जायचे दिंडीला जायचे पायवारी. म्हटलं चालेल ठीक आहे, मग तुला जायचंय तर म्हटलं तुझ्या पाठीमाग मी तुझा पदर धरून नक्की येतो. आणि ते पांडुरंगाने तिथपर्यंत नेलं. बऱ्याच घरामध्ये संस्कार देण्याचं काम हे एक माता माऊलीच करत असती, म्हणून साहेबांच्या घरामध्ये सुद्धा त्यांच्या पत्नीनेच त्यांना आग्रह केला आणि मग त्यांची मनामध्ये आधीपासूनच इच्छा होतीच वारीला जाण्याची, पण त्याला खतपाणी देण्याचं काम त्यांच्या पत्नीने केलं. त्यांना विचारलं तुमचा वारीतला अनुभव काय? फार सुंदर अनुभव आला मला, कारण मी 3 वर्षापासून प्रयत्न करत होते. माझी मैत्रिणी येते ती सुनीता बडे, तिने मला सांगितलं तू एकदा तरी चल. मी यांना 2 वर्षापासून म्हणते मला वारीला जायचे. गेल्या वर्षी पण तयार झाली, पण आम्हाला अचानक मुलाचं बाळ सांभाळायला कॅनडाला जावं लागलं, त्याच्यामुळे ते कॅन्सल झालं. या वर्षी निश्चय केला होता, यांना सांगितलं तुम्ही नाही आले तरी चालेल, पण मला माझ्या माहेरी जायचंय. आणि खरंच माहेरी गेल्यासारखा आनंद मी घेतला. 22 दिवस खूप मजा आली, कसली काळजी नाही, चिंता नाही, काही नाही. एकदम पांडुरंगाचं दर्शनही एवढं छान झालं. आम्ही लाईनीला लावून दर्शनही घेतलं, 5 प्रदक्षिणाही केल्या तिथे. फार आनंद वाटला आणि असं वाटतं की आता परत वारी आली तर नक्कीच परमेश्वराने बोलवलं तर आम्ही नक्कीच जाऊ पांडुरंगाच्या भेटीला, त्यात काहीच हे नाही. तुमचा मुलगा परदेशी आहे कामानिमित्त, तर आता तुम्ही वारीचा अनुभव घेतलेला आहे, मग तुमच्याही मुलाला तुमचा अनुभव सांगून तुम्ही त्याला वारीला येण्यासाठी आग्रह कराल का? हो, नक्कीच करू. कारण आमचं नातू आहे, त्याला सांगत असतो बाबा तू सांगत जा त्याला काहीतरी आपली संस्कृती, मराठी संस्कृती आपली, थोडं भजन कीर्तन ऐकवत जा. त्याचा आम्ही जे देवाचं करू तर कमीत कमी त्यांनाही थोडाफार त्याचा फायदा होईल अशी आम्हाला आशा वाटते. आणि नक्कीच ते करतील असा अंदाज आहे. मी हे सांगू शकतो, सांगावं असं वाटतं का मुलगा कॅनडामध्ये असून आज मुलाचा मुलगा नातू आमचा 5 वर्षाचा झाला. त्या 5 वर्षाच्या नाताला आम्ही तिकडे टूरला गेल्यामुळं तो आज सुद्धा मराठीमध्ये गायत्री मंत्र म्हणतो. आणि आता कधीही जरी त्याला म्हणजे फोन केला, त्याने व्हिडिओ कॉल केला
तर तो रामकृष्ण हरी हात जोडून, दोन्ही हात जोडून रामकृष्ण हरी म्हणतो. मुलीचा मुलगा आणि मुलाचा पण मुलगा. मुलीचा मुलगा मुंबईला मध्ये असतो, मुंबईमध्ये. तो सुद्धा मागे लागला होता का नाही मला पंढरपूरला जायचंय. आज सुद्धा त्याचे आई वडील त्याला जर रागवले तर तो म्हणतो मला आजी आणि बाबा बरोबर ते जायचे पंढरपूरला, मी चाललो. हे घरात आजी आजोबा असल्याचं फळ आहे. जर घरात आजी आजोबा असतील तर आपली मुलं कधीच वायाला जात नाहीत, म्हणजे आपले नातू. आणि जर घरात आजी आजोबा नसतील तर त्या घरातल्या मुलांना संस्कार द्यायला कुठेतरी आपण कमी पडतो. पण आज याच दाम्पत्याचे नातवंड मुलं ही परदेशात असून सुद्धा ते आपल्या संप्रदाय असेल, आपला जो वारसा असेल तो जपण्यासाठी ते मदत करतात. तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देतो. तुम्ही वारीला केव्हापासून येता आणि वारीचा तुमचा असणारा अनुभव आपल्या प्रेक्षकांना सांगा. वारीला सुरुवात झाल्यापासून पुढं फक्त पहिल्या सुरुवातीला 2-3 वर्ष नव्हतो, नंतर सतत आतापर्यंत मी आषाढी वारीला येतच राहतोय. आणखी पुढे करायचं वारीतील असणारा तुमचा अनुभव, असा अनुभव की एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला असा कुठला अनुभव आला का जेणेकरून लोक वारीला यावीत, असा तुमचा एखादा अनुभव सांगा. आतापर्यंत जेव्हा वाऱ्या आता 23-25 वर्षापर्यंत वाऱ्या झाल्या, पण या वारीच्या नियमाप्रमाणे सगळे वारकरी जाणीवपूर्वक येतात, नियमाचं पालन करतात. आणि पालन करीत असताना कुठे जरी कमी पडलं तरी ते कधी तोंडातून शब्दाचा उच्चार करत नाही का आम्हाला आमची अपेक्षा पुरी झाली नाही किंवा अन्नदान कमी पडलं, असं काही कधी होत नाही. तरी सर्व वारकऱ्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि असेच वारकरी निमित्त यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. वारीला तुम्ही वारीला एवढं वर्ष जाता बरोबर, तर त्या वारीला जात असताना तुम्हाला वारीमध्ये असा कुठला अनुभव आला, म्हणजे आपण ज्याला आपण एखादा चमत्कार म्हणतो, किंवा माझे पाय दुखत होते तर मी वारीला गेल्यावर काही जण म्हणाले आमचे पाय दुखायचे बंद झाले, काहींच्या काय अडचणी होत्या त्याही सॉल्व्ह झाल्या, असा तुमचा एखादा अनुभव आहे का? आतापर्यंत आज या झालेल्या त्या 23 वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे अन्नदान होतं, प्रत्येक गावागावामध्ये अन्नदान होतं, परंतु जेवण अन्नदाता असताना जे अन्नदान करतात त्यांची आम्ही त्यांना त्या पद्धतीने विचारायच्या अगोदर त्यांनीच आम्हाला सांगितलं की बुवा आम्ही जसे आमच्या झाडळ बाबा आणि वायकर बाबा यांचे जसे पाय आमच्या दिंडीचे पाय लागले तुमच्या आमच्या घराला, तसं आमचा भरभराटीचा जास्त प्रमाणात भरभराट होत आहे. तसे ख्यातीच्या वारकऱ्यांच्या ज्या बाबतीत आहे ना, तसं जर पाहिलं तर खरोखर सगळे अन्नदानाच्या वतीने शेवटपासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अशाच पद्धतीने त्यांचं ती अन्नदानांची बोलणं झालं. वारीला गेल्यानंतर काय फायदा होतो किंवा वारीला का गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वारीला गेल्याचा फायदा एकच होतो का आपण बाकीच्या समाजामध्ये वारकऱ्यांमध्ये आपण आपलं मनमिळावपणा दाखवतो. त्याच्यानंतर आपलं वार कधी आहे, तारीख किती आहे, शेवट सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ही वार आणि तारीख आठवतच नाही. तो विनाकारण कुठेतरी दुसऱ्यांना विचारावं लागतं. अशा पद्धतीचा एक प्रकारचा चांगला या पद्धतीचा अनुभव आलाय. वारीमध्ये कधी कधी इतका पाऊस असतो, मग तेव्हा आपली झोपायची सोय काय किंवा जेवणाची पाण्याची सोय ही कशी आणि देव कसा करून घेतो? ते जर तशी अडचण जर कधी आली तर देव आमच्या पाठीशी नेहमी तो असतो. वारकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी जागा करून देणं, त्या अन्नदान जे करतात तेही आम्हाला ते हे देतात किंवा आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना त्याच्या पद्धतीने याच्या शाळेच्या खोल्या चावी देऊन त्यांच्या उघड करून त्यांची सोय शेवटपर्यंत करतो. वारीला तरुण मंडळींनी जास्त प्रमाणात यावं यासाठी तरुणांना काय संदेश द्या? तरुण मंडळींनी वारीला आलं पाहिजे, परंतु काय होतं प्रापंचिक त्यांच्या मागे प्रापंच असल्यामुळं ते शक्यतो वारीला येण्याचा प्रयत्न करतच नाही. तरी पण जे वयोवृद्ध मंडळी आहेत ना त्यांना नेहमी संबोधन करतात तर बाबा वारीला या आणि वारीत जी मजा आहे ती इतर वेळेस नाहीये, अशा प्रकारे त्यांना आपण संबोधवतो. आता तुम्ही म्हटले प्रपंच असतो, मग तुमच्या मागे प्रपंच आहे, मग तुम्ही तुमची कामं कशी मार्गी लावून वारीला येता? आमच्या मागे प्रपंच आहे, परंतु आम्ही करीत असताना वयाची काही आठ असताना आम्ही तो प्रपंच पाहिला आणि नंतर मात्र आम्ही त्या पद्धतीने प्रपंच मुलांच्या हाती देऊन आम्ही आमच्या पद्धतीने वारी करू लागलो.